नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मित्रहो, जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यात संजय सावंत म्हणून शिवसेनेचे एक समन्वयक आहेत आणि या नेत्याने काल एक पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद मी यूट्यूबवर बघितली, फेसबुकवर बघितली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 2 उमेदवार असे जळगावमध्ये उभे केलेले आहेत की ते भाजप प्रणित आहेत. म्हणजे भाजपची मुख्य उमेदवार ही वेगळी आहे आणि 2 त्यांनी उमेदवार हे मतं खाण्यासाठी उभे केले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यातला पहिला जो उमेदवार आहे करणसिंग पवार. आता करण बाळासाहेब पवार हे मशाल चिन्हावर हे शिवसेनेक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाकडून उभे आहेत. महाविकास आघाडी, इंडिया गठबंधन. तर ह्यांची तिथे खूप चांगलं प्रस्थ आहे. तर यांची मतं खाता यावीत म्हणून करणसिंग पवार नावाच्या एका उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला आहे. आणि दुसरा एक उमेदवाराचा अर्ज त्यांनी जो संजय सावंत सरांनी जे म्हटलेला आहे की हा उमेदवार जो आहे हा युवराज संभाप्पा जाधव, हा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आणि हा देखील भाजप प्रणित उभा झालेला आहे आणि याचे त्यांनी पुरावे पत्रकार परिषदेमध्ये दाखल केले. आणि संजय सावंत साहेब काही हे पहिले नाही आहेत असं म्हणणारे. मी काही कार्यकर्त्यांशी ही जी वंचितची उमेदवारी, पूर्वी लोढा म्हणून एक जामनेर परिसरातले एक व्यक्ती आहेत, त्यांना उमेदवारी दिली होती, मग त्यांनी ती नाकारली आणि आता ही युवराज संभाप्पा जाधव हे चाळीसगावच्या भाजपचे जे आमदार आहेत तिथले, त्यांचा क्लोज माणूस आहे. त्यांचे बॅनर्स तसे प्रकाशित झालेले आहेत, तशा पोस्ट प्रकाशित झाल्या आहेत आणि स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांनी माहिती दिली की ही व्यक्ती चाळीसगाव नगरपालिकेमध्ये नगरसेवकाची तयारी करत असताना भाजपने त्यांना जवळ केलं आणि त्यांच्याकडून किंवा त्यांच्या समर्थनाने नगरसेवकपद लढवणार असतील म्हणून हे आमदार, तिथला जो खासदार भाजपचा आमदार आहे त्याचा हा क्लोज माणूस आहे आणि ही नोन फॅक्ट आहे स्थानिक पातळीवर. त्याच्यामुळे हे मी क्लेम करतोय असं तुम्ही समजू नका, कारण बरेचसे वंचितचे समर्थक जे बाळासाहेब आंबेडकरांचे अंधभक्त झालेले आहेत ते लगेच शिव्या द्यायला लागतात, पर्सनल शिव्या द्यायला लागतात. हे मोदी भक्तांसारखे झालेले आहेत. तर तुम्हाला मी विनंती करतो की मुद्दा समजून घ्या की या पत्रकार परिषदेमध्ये करणसिंग पवार या डमी उमेदवार, कारण याचं नाव शिवसेनेच्या उमेदवारासारखं आहे म्हणून मत खाण्यासाठी उभं केलं आहे, आणि युवराज संभाप्पा जाधव या वंचितच्या उमेदवारालाही भाजपनेच उभं केलं आहे असा यांनी क्लेम केलेला आहे. आणि त्याच्यासाठी संजय सावंतांनी क्लेम करण्याच्या आधीच ही गोष्ट सगळीकडे माहीत झालेली आहे की हा भाजपच्या आमदाराचा माणूस आहे आणि याला मतं खाण्यासाठी उभं केलेलं आहे. पण त्यांनी पुरावा काय दिला तर ही क्लिप ऐका. आता आपण येऊया, दुसरा उमेदवार आहे युवराज संभाप्पा जाधव. त्याचे सर्व सूचक जे आहेत ते सुद्धा भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. आणि युवराज करता ज्यांनी फॉर्म आणलाय, स्टॅम्प पेपर भरून आणला, तो भरत गोरे म्हणून जो कार्यकर्ता आहे तो आमदारांच्या ऑफिस मधला पगारी नोकर आहे. त्याची सुद्धा नोटरी क्रमांक याची 383 आहे, तर याची 382 आहे. 24/4/2024 ऍडव्होकेट हेमाडी शर्मा. हा म्हणजे नोटरी क्रमांक 382 आणि 383 हा लागोपाठ करून घेतलेला आहे. दोघांची रोकड 30,000 रुपये ही दाखवलेली आहे. ज्यांचा सुद्धा आपण जर फॉर्म बघितला, याच्यावर सुद्धा युवराजची आणि ती अगोदरची हँडरायटिंग तुम्हाला, युवराजची वंचितच्या बाबतीत जी उमेदवारी आहे त्याचा सुद्धा बघितलं असेल तर त्याची हँडरायटिंग सुद्धा सारखी आहे. त्याचं सुद्धा रिसिव्ड ॲट 1449 25 एप्रिल 2024. एक अगोदर करण संजय पवारची रिसिव्ड ॲट 1441 सेम डेला आणि इथे 1449. भाजपकडे ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपला काय पराभव निश्चित आहे, त्यानंतर त्यांनी आपलीच भाजपची टीम शिवसेनेची मतं खाण्यासाठी ज्या पद्धतीने उतरवायचा प्रयत्न केला, मुद्दामून तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आणतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत. आपण जर पाहिलं
तर हे सगळे फोटो हे माननीय आमदारांसमोरचे आहेत आणि हे तारखा सुद्धा याच्यावर आहेत. 6 एप्रिल 2024. आपण पाहाल तर हे सगळे याचा पुरावा आहे की या इथे आपण पाहताय आमदार आहेत आणि हे आताचे जे वंचितचे उमेदवार आहेत युवराज संभाप्पा जाधव, की याच्या प्रमाणे हे दोन्ही उमेदवार जे आहेत यांचा जो उमेदवारी अर्ज असतो आणि त्या संदर्भातले जे नोटरी करायचे असते, स्टॅम्प पेपर करायचा असतो, तो एकाच वकिलाने केला आहे. यांची कॅश किती आहे तर हे कॅश देखील एकच आकडा 30,000चा आकडा दाखवलेला आहे. आणि ही खरेदी करायचं काम जे स्टॅम्प खरेदी करायचं जे काम असतं ते भरत गोटे नावाचा, गोटे की गोरे नावाचा हा आमदारच्या ऑफिसमध्ये म्हणजे भाजपच्या आमदाराच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पगारी कर्मचाऱ्याने हे खरेदी केलेले आहेत. यांचे जे स्टॅम्प पेपर आहेत ते त्या सगळ्या प्रक्रियेमधलं जे अक्षर आहे ते देखील सारखंच आहे. आणि या दोघांचे जे सूचक लागतात, फॉर्मवर सूचक लोकांच्या सह्या लागतात, हे सूचक देखील भाजपचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे वंचितचा युवराज जाधव असो किंवा हा करणसिंग पवार जो आहे मतं खाण्यासाठी टाकलेला, यांच्या सूचकाच्या सह्या देखील भाजपच्या कार्यकर्त्यांच्याच आहेत. आणि हा त्यांनी क्लेम केला. आणि मग नंतर त्यांनी फोटो, त्याच्या पोस्ट आणि त्याची जवळीक कशी आहे त्याचे पुरावे दिलेले आहेत. आता हे 3-4 दिवसापूर्वी ही गोष्ट जाहीर झाली होती आणि एक कटिंग मी वाचलं होतं. म्हणून मी आपले एक आंबेडकरी कार्यकर्ते आहेत, विचारवंत, चळवळीतलं एक ज्येष्ठ नाव आहे चाळीसगावचे. मी त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की सर हे काय आहे युवराज जाधव? तर ते म्हणले की म्हणजे ते मला माझा आदर करतात ते, त्यामुळे तेही मला सर म्हणतात की सर हे हा जो उमेदवार आहे हा इथल्या आमदाराने सुचवलेला आहे भाजपचा. आणि मग खालून RSS BJPचे लोक कॅन्डिडेटचं नाव सुचवतात आणि वरून वंचितवाले तिकीट देतात. आणि मग यांचा सगळा जो खर्च आहे प्रचाराचा, बॅनर, फॉर्म भरणे, कार्यकर्ते जमा करणे, हा सगळा खर्च BJP करते. ही माहिती मला त्यांनी दिली. आता त्यांनी याच्याबरोबरच अजून एक माहिती जोडली की ते म्हणले की मागच्या वेळी जी उमेदवार उभी राहिली होती ती देखील अशीच भाऊंच्या, म्हणजे तिथे जे एक मोठे भाऊ आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये, गिरीश भाऊ महाजन, त्यांचं नाव घ्यायचं असेल त्यांना, यांच्या रिकमेंडेशनवर तिला वंचितचं तिकीट मिळालं होतं. म्हणले तिचा काय प्रकाश आंबेडकर किंवा वंचित असा काही संबंध नव्हता. तिला डायरेक्ट यांनी रिकमेंड केलं आणि वरनं तिकीट आलं. आणि मग खाली आपल्याला जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये किंवा सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये सांगितलं तर बघा एका सोनार उमेदवाराला, अंजली भाविस्करांना तिकीट दिलं, मग चाळीसगावच्या आमदारकीचं तिकीट एका बंजाराला दिलं आणि आता एका बुद्धिस्टला चाळीसगावच्या तिकीट दिलं. बघा आम्ही कसे वेगवेगळ्या जातीचे देतो. धुळ्यात मुस्लिम उमेदवाराला दिलं. असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जातीचा, नाशिकमध्ये मराठा उमेदवाराला दिलं. परंतु त्याच्या मागे काय असतं तर नाशिकमध्ये तिथे BJPच्या किंवा भुजबळांना मदत व्हावी त्या आघाडीला, म्हणून तिथे मराठा मतं काढण्यासाठी मराठा उमेदवार आहे. धुळ्यामध्ये मुस्लिम मतं जर सगळे एक गठ्ठा काँग्रेसच्या उमेदवाराला तिथे पडले तर ती विजयी होऊ शकते. परंतु मग तिथे एक वेल नोन चांगला फिगर तिथला मुसलमानांचा द्यायचा, म्हणजे मग तो तिथे मतं कापेल. आणि इकडे या अशा प्रकारची खेळी. तर ही अशी कुजबूज खानदेशामध्ये आहे. हे उघड बोललं जातं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. हे मी माझ्या मनातलं सांगत नाही आहे की वंचितचे उमेदवार RSS BJPचे लोक ठरवतात. त्याचं नाव वर जातं आणि मग त्यांना तिकीट पाठवलं जातं आणि त्यांचा खर्च देखील खाली RSS BJP करते. आणि मग वेगवेगळे कार्यकर्ते वगैरे जे आहेत, टीम आहे तिथली, त्यांचं काय असं मत घेतलं जातंच असं नाही. त्यांचा काय फायदा होतो, त्यांना काही दिलं जातं का, याच्यामध्ये काही देवघेव होते का, याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही. कारण ही सगळी गुप्त गोष्ट असते, याच्यात तुम्ही प्रूव्ह काही करू शकत नाहीत. या फक्त सांगण्याच्या गोष्टी असतात आणि कोणीतरी जाहीर केलं तर ते आपल्याला कळतं. तर अशा प्रकारे जळगावमध्ये स्थानिक पातळीवर कुजबूज आहे आणि खानदेशातही कुजबूज आहे की वंचितचे उमेदवार अशा प्रकारे दिले जात आहेत. हे तुमच्या माहितीसाठी सांगितलं. तुम्हाला काय ठरवायचं ते तुम्ही ठरवा. आणि मला शिव्या द्यायच्या असतील तर द्या मला कमेंटमध्ये शिव्या. मला भीती नाही. मी संविधानासाठी लढतो आहे आणि संविधानाशी जे गद्दारी करता आहेत त्यांना उघडं पाडणार, त्यांना विरोध करणार. हे मी आधीच ठरवलेलं होतं की जे BJPला मदत करतील त्या संविधानद्रोह्यांना, त्या देशद्रोह्यांना, त्या गद्दारांना जाहीर विरोध करायचा.
तर असे काही जे उमेदवार ज्यांनी अशा पद्धतीने जर तिकीटं घेतलेत आणि असं जर बाहेर येत असेल, असं स्पष्ट होत असेल, उदाहरणासकट पुराव्यासकट स्पष्ट होत असेल आणि ते जर कार्यकर्ते असणार आहेत, भाजपचे जवळचे लोक असणार आहेत, तिकीटं घेऊन जर मतविभागणी करून BJPला फायदा करून देत असतील, तर यांना मतदान करायला नको. यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. जय हिंद, जय शिवराय, जय भीम मित्रमैत्रिणींनो.